नमस्कार. काही दिवसात एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप बीची प्रिलिम्स होणार आहे. तर या चॅनलवर एम-पी-एस-सी राज्यसेवा प्रिलिम्स जेव्हा होणार होती, तर लास्ट 13 इयरमध्ये पी-वाय-क्यूला ॲनालिसिस केल्यानंतर प्रत्येक सब्जेक्टला आम्ही कॅटेगराईज केलं. त्याला परत सब कॅटेगराईज करून टॉपिक वाईज क्वेश्चन्स काढले होते आणि त्या क्वेश्चनचं म्हणजे आपण कॅटेगराईज केल्यानंतर क्वेश्चन्स कुठल्या टॉपिकमधून किती आलेले आहेत त्याचं एक आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल दिलेली होती. सिमिलरली हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर बरेच मुलांचं होतं की कंबाईन ग्रुप बी एक्झामसाठी पण थोडंफार असं डिटेल त्यांना हवं होतं. तर या आज जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण हे सर्वच डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यसेवेचं प्रिलिम्सचं पेपर आत्ताच झालेला आहे. तर बरीच मुलांनी कंबाईन ग्रुप बीचं पण फॉर्म भरला असेल. त्या मुलांसाठी एक सांगून देते की जे काही तुम्ही अभ्यास केलेला आहे राज्यसेवेसाठी ऑलमोस्ट सिमिलर सब्जेक्ट्स कंबाईन एक्झाममध्ये पण येतात. जस्ट त्यांचं अप्रोच जो असतो क्वेश्चन विचारायचा तो थोडा डिफरंट असतो. सो प्लीज डू ॲनालाइज द पी-वाय-क्यू आणि पी-वाय-क्यू ॲनालाइज केल्यानंतर तुम्हाला आयडिया मिळेल की कशा हिशोबाने एम-पी-एस-सी कंबाईनचे क्वेश्चन्स येतात. त्याचबरोबर जर तुम्हाला पी-वाय-क्यूचं ॲनालिसिस इंग्लिशमध्ये हवं असेल तर मी डेफिनेटली आणून घेणार चॅनलवर. जस्ट कमेंटमध्ये मला मेन्शन करून घ्या. ओके, अँड लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर बघा, जर आपण इकॉनॉमीपासून स्टार्ट केलं आणि येस, व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी मला 2-3 पॉईंट सांगायचे आहे. कसं असते, हे कॅटेगरायझेशन आम्ही आमच्या परीने केलेलं आहे. तर कधी-कधी तुम्ही कुठलं दुसरं रिसोर्स वापरत असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चनमध्ये थोडं व्हेरिएशन दिसून येते. जसं की आपण इंडेक्समध्ये कधी-कधी एस-डी-जी इंडेक्सवर प्रश्न असेल, तर काही कोचिंग किंवा काही जे तुम्हाला तुमच्याकडे रिसोर्स असेल त्याच्यामध्ये कदाचित इंडेक्समध्ये एस-डी-जीला ॲड केलं असेल, पण आम्ही सपोज एस-डी-जीला सेपरेट करून ॲड केलेलं आहे. सो इथे नंबर ऑफ क्वेश्चनमध्ये मे बी देअर कॅन बी अ सर्टन व्हेरिएशन, पण हे ब्रॉड आयडिया मी तुम्हाला इथे आधीच सांगून देते सो दॅट तुम्हाला आयडिया मिळेल की थोडंफार व्हेरिएशन राहू शकते. ठीक आहे. नाऊ लेट्स स्टार्ट. तर काय म्हणताय मी, इकॉनॉमीचा आपण स्टार्ट करू 2016 ते 2024 पर्यंत. तर सर्वात आधी स्कीम्स आणि योजनावर एम-पी-एस-सी कंबाईन नेहमी फोकस करतो. त्याचबरोबर स्कीम्समध्ये कसं असते बघा, स्कीम्सची डेट्स, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह हे थोडं तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे आणि थोडंसं डाटा. एंटायर कंबाईन एक्झाम किंवा जे ग्रुप बी एक्झाम्स असतात जनरली फोकस ऑन अ डाटा अँड फॅक्ट्स. ठीक आहे, फॅक्ट्स आणि डाटाकडे थोडं जास्त लक्ष द्या. नंबर्सवर वगैरे राहते थोडंसं विचारण्याचं त्यांचं अप्रोच. सो नंबर्सवर थोडंसं लक्ष देत जा. म्हणजे इफ यू आर प्रिपेरिंग सेन्सस देन सेन्ससचे प्रॉपर नंबर्स लक्षात घ्या. ठीक आहे, एखादी स्कीम प्रिपेअर करताय तर कधी कधी काय करतात, एखादं गव्हर्नमेंटचं बजेट अलोकेशन किती झालं एखाद्या स्कीमसाठी त्याच्यावर पण प्रश्न असतो. राज्यसेवेमध्ये पण आपल्याला दिसला, एम-पी-एस-सी कंबाईन पण काही ना काही कधी ना कधी कुठल्या कुठल्या स्कीम्सवर प्रश्न जेव्हा विचारतात तेव्हा अलोकेशन वगैरे पण विचारतात, इफ सपोज एनी स्कीम रिसेंटमध्ये लॉन्च झालेली असेल तर. ठीक आहे, तर हे मी ब्रॉड आयडिया दिला. सो वेन यू आर फोकसिंग ऑन कंबाईन एक्झाम तर ट्राय टू फोकस मोर ऑन फॅक्ट्स अँड डाटा रादर दॅन मोर कन्सेप्च्युअल नॉलेज आपण राज्यसेवा किंवा यूपीएससी सारख्या एक्झामसाठी करतो. ठीक आहे, तर आता स्कीम्स आणि योजना तर तुम्हाला समजलं. याच्यामध्ये पण तुम्हाला नोटीस होणार जेव्हा तुम्ही पी-वाय-क्यू करणार, देर आर सर्टन स्कीम्स ज्याच्यामध्ये थोडंफार रिपिटेशन दिसून येते. ठीक आहे, तर ते सर्टन स्कीम कुठले असतात, जे मेजरली फ्लॅगशिप प्रोग्राममधले स्कीम्स असतात तेच नेहमी रिपीटेड बेसिसवर येतात. जसं की बेटी बचाव बेटी पढाव याचे डेट्स विचारले जाणार. ठीक आहे, तर अशा टाईपचे मेजर स्कीम्स जे आहे पी-वाय-क्यूला प्रॉपर्ली अनालाइज केल्यानंतर तुम्हाला मिळून येणार. सो रिपीटेड बेसिसवर आलेले स्कीम्सला ॲटलीस्ट प्रॉपरली करून जा. काय माहिती कधी एखादी स्कीम परत रिपीट होणार आणि न्यू स्कीम तर आपल्याला थोडंफार लक्षात द्यायचीच आहे. ठीक आहे, मग पॉप्युलेशन अँड डेमोग्राफी बेसिकली इट इज अ सेन्सस. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे यावर्षी सेन्सस जे काही आहे रिडिंग चालू आहेत. त्याचबरोबर आपल्याला लास्ट सेन्ससचा जो डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे 2011चा आहे. तर 2011च्या सेन्ससचे पूर्ण डाटा आणि फॅक्ट्स तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. त्याचबरोबर डेमोग्राफी म्हटलं तर आपल्याला जे नॅशनल पॉलिसी वगैरे आहे, ठीक आहे, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी, त्यांचे फॅक्ट्स वगैरे माहिती राहायला पाहिजे. कधी आपलं कुठलं इयरचं काय टार्गेट्स आहे हे सर्व आपल्याला माहीत पाहिजे. त्याचबरोबर आपला जो चार्ट्स असतो ना पॉप्युलेशनचे त्याच्याबद्दल क्लिअरिटी. 5 इयर प्लॅन, ऑब्व्हियसली प्लॅन्स डाटा आणि प्लॅन्स कधी गॅप होतं, गॅप इयर वगैरे सर्व येते. इकॉनॉमिक प्लॅनिंग हे आपल्याला माहिती आहे. अराउंड 15 क्वेश्चन. दिस आर द मोस्ट एरिया ज्याच्यावरून प्रश्न विचारला आहे इकॉनॉमीमध्ये. पॉवर्टीचे बेसिक डेफिनेशन्स वगैरे माहीत राहायला पाहिजे आणि जे काही कमिटीज असतात त्याच्याबद्दल क्लॅरिटी पाहिजे. कमिटीज करताना पण फॅक्ट्स माहीत राहायला पाहिजे. इफ दांडेकर अँड रथ कमिटी करतो तर त्यांचं कॅलरी रिगार्डिंग किती होतं रूरल आणि अर्बनमध्ये हे सर्व आपल्याला क्लॅरिटी राहायला पाहिजे. त्याच्यानंतर इकॉनॉमी आणि इकॉनॉमिक ग्रोथ रिलेटेड टॉपिक जर बघितलं तर बेसिक जे डेफिनेशन्स वगैरे असतात जीडीपी जीएनपी हे सर्व आपण जर कन्सिडर केलं तर अराउंड 9 क्वेश्चन्स. इंडेक्स आणि इंडिकेटर्स बघा, इंडेक्स तुम्ही करंट अफेअरमध्ये पण ॲड करू शकता, काही काही इथे पण ॲड करू शकता. देर आर सर्टन इंडायसेस जे नेहमी रिपीटेडवर विचारले जातात. ठीक आहे, जसं की पॉवर्टी इंडेक्स वगैरे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचे डाटा वगैरे किंवा आपण म्हणू शकतो ज्या हेड्स जे असतात ना कॅटेगरायझेशन, ठीक आहे, ते सर्व वगैरे आपल्याला माहिती राहायला पाहिजे. 9 क्वेश्चन अराउंड एसडीजी एमडीजी ऑब्व्हियसली सर्वांना माहिती आहे. काही लोक इकॉनॉमीमध्ये करतात, काही लोक आपलं
इन्व्हॉल्वमेंटमध्ये करतात, ज्याला तुम्हाला जिथे कन्सिडर करायचं असेल तिथे तुम्ही कन्सिडर करू शकता. गोल्स प्रॉपरली माहीत पाहिजे. 17 गोल्स SDG जे आपल्याला डेफिनेटली लक्षात राहायला पाहिजे, बिकॉज दिस आर द करंट गोल जे आपण अचीव्ह करत आहोत. MDG ऑलरेडी झालेला आहे, म्हणजे MDGचे गोल्स म्हणजे थोडं पास्टमध्ये आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. पण SDG आपल्याला चांगली माहिती राहायला पाहिजे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे मेजर ऑर्गनायझेशन असतात ते तर आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे. LPG रिफॉर्म्स इज इझी टॉपिक ज्याच्यावरून प्रश्न विचारले जातात. ब्रॉड आयडिया तुम्हाला माहिती आहे. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. इन्फ्लेशन आणि डिअरनेस वगैरेवर प्रश्न आहेत. अराउंड 4 प्रश्न आलेले आहेत. इन्फ्लेशनची डेफिनेशन एक्सेट्रा आपल्याला थोडी क्लॅरिटी राहायला पाहिजे. नॅशनल इन्कम हा वाला जो टॉपिक आहे. त्याच्यानंतर लँड रिफॉर्म, ठीक आहे. मेजर जे आपले पॉलिसीज होते लँड रिफॉर्म रिलेटेड ते सर्व. कमिटीज, प्लॅनिंग कमिशन आणि नीती आयोग. पहिले प्लॅनिंग कमिशन होती, आता नीती आयोग आहे. एक्झॅक्ट डेट कधी फॉर्मेशन झाली आणि नीती आयोगचा बेसिक डाटा. एनसीआरटी नाही, लक्ष्मीकांत वाचलं तरी तुमचं मोस्ट ऑफ द टॉपिक याच्यामधलं कव्हर होऊन जाणार. फूड सेक्युरिटी, नॅशनल जो आपला फूड ऍक्ट आहे त्याचे, दॅट इज नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट, ठीक आहे. इयर पण तुम्हाला माहित असेल. ज्या मुलांना माहित असेल प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. मला माहिती आहे, मी जस्ट आय एम आस्किंग द क्वेश्चन. त्याच्यानंतर बजेट, लेटेस्ट बजेट आपल्याला माहित पाहिजे. थोडंफार महाराष्ट्र आणि इंडियाचं पण बजेटचं काय आहे स्टेटमेंट्स थोडेफार माहिती राहायला पाहिजे. इकॉनॉमिक वगैरे पण बघा, याच्यावरून जास्त प्रश्न नाही आलेले आहेत, पण एक ब्रॉड आयडिया थोडंसं राहू द्या, ठीक आहे. मग फायनान्शियल इन्क्लुजन आणि मग काही मिसलेनियस टॉपिक जसं की काही स्कीम्स, एनर्जी पोर्टल्स वगैरे जे रिसेंटमध्ये लॉन्च होतात, काही पॉलिसीज वगैरे जे गव्हर्नमेंटचे असतात त्याच्यामध्ये अराउंड 8 क्वेश्चन्स आपल्याला दिसलेले आहेत, ठीक आहे. नंतर पॉलिटी हा सर्वात इझी सब्जेक्ट आहे, ठीक आहे. पॉलिटीवरून तुम्ही सर्वात जास्त मार्क्स गेन करू शकता. तर सर्वात पहिले कमिशन आपल्याला माहिती आहे. कमिशन लास्टचे लेसन्स येतात ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज वाला जे टॉपिक्स आहे, ठीक आहे. हे सर्व आपल्या कमिशनमध्ये आपण कन्सिडर करू शकतो. जवळपास 14 क्वेश्चन आलेले आहेत, म्हणून प्रत्येक कमिशन्सला प्रॉपरली प्रिपेअर करा, ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट, एक्झॅक्ट अमेंडमेंट बघा आपल्याला माहिती राहायला पाहिजे. पहिले तर आर्टिकल 368, ठीक आहे, हे आपल्याला माहिती राहायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याची सिंपल मेजॉरिटी आहे, स्पेशल मेजॉरिटी आहे, XYZ पूर्ण डाटा. त्याचबरोबर एखादी अमेंडमेंट थ्रू काय आलेलं आहे, जसं की आपल्याला माहिती आहे 73rd आणि 74th काय आलेलं आहे, म्युन्सिपालिटीज आणि ग्रामपंचायत. सिमिलरली बाकी मेजर जे अमेंडमेंट आहे जसं की 44th काय आहे, 42nd काय आहे, हे सर्व आपल्याला थोडं माहिती राहायला पाहिजे. आर्टिकल्स आर द फोकस एरिया. एक कुठल्याही कंबाईनची एक्झाम म्हणा किंवा कुठल्याही स्टेट सर्व्हिसेसची एक्झाम म्हणा, नेहमी आर्टिकल्सला फोकस केले जाते. आपल्याला माहिती राहायला पाहिजे की कॅगचं कुठलं आर्टिकल आहे, अटर्नी जनरलचं कुठलं आर्टिकल आहे. राज्यसेवेची जेव्हा प्रिलिम झाली होती तेव्हा कॅगचं प्रश्न विचारलं होतं. आता कंबाईनमध्ये पण ते फोकस करू शकतात, म्हणून कॅग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, हे जे काही आपली मेजर कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत, ठीक आहे, त्याच्यावर पण माहिती राहायला पाहिजे. इव्हन आपले फंडामेंटल राईट्स म्हणा किंवा पूर्ण लक्ष्मीकांतमधले जे काही मेजर आर्टिकल्स आहेत ते चांगल्याने प्रिपेअर करा. अराउंड 11 प्रश्न आलेले आहे, म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता दरवर्षी एखाद प्रश्न येतोच, ठीक आहे. ज्युडिशरी, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट हे सर्व एरियाज आपल्याला माहिती राहायला पाहिजे. पार्लमेंट आणि पार्लमेंटरी प्रोसिडिंग. इन शॉर्ट लक्ष्मीकांत प्रॉपरली जर तुम्ही केलेलं असेल तर तुमचे हे सर्व प्रश्न बनून जाणार. हिस्टोरिकल बॅकग्राऊंड बेसिकली हा फर्स्ट लेसन येतो. बरेचदा काय होते, मी मुलांना नेहमी सांगते हिस्टोरिकल बॅकग्राऊंड मॉडर्न हिस्ट्री सोबत प्रिपेअर करायला पाहिजे. पण काही मुलं जर लक्ष्मीकांत मधून पण वाचत असेल दॅट इज मोर दॅन इनफ, ठीक आहे. कारण की जास्त काही प्रश्न विचारत नाही, जवळपास 8 प्रश्न एखाद वर्षी येतो, एखाद वर्षी येत नाही, ठीक आहे. त्याच्यामध्ये नंतर फंडामेंटल राईट आर्टिकल प्रॉपरली करा. कुठल्या फंडामेंटल म्हणजे कुठल्या आर्टिकल्समधून कुठल्या पर्टिक्युलर राईटशी लिंक्ड आहे ते आपल्याला एक्झॅक्ट माहिती राहायला पाहिजे. प्रेसिडेंट अराउंड 6 क्वेश्चन. गव्हर्नर, फीचर्स ऑफ अ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे. शेड्यूल्स आपल्याला माहिती राहायला पाहिजे. शेड्यूलचे शॉर्ट फॉर्म पण माहिती आहे. टीयर्स ऑफ ओल्ड PM, ठीक आहे. हे वाला आपलं शॉर्टकट झालं. सेंटर अँड स्टेट रिलेशन, फेडरलिझम, कॅगवर प्रश्न आलेले आहेत जवळपास 4. पॉलिटिकल पार्टीज, लास्टचे जे लेसन्स आहेत ना अँटी डिफेक्शन वगैरे आपल्याला माहिती राहायला पाहिजे. पंचायती राजवर 2 प्रश्न आलेले आहेत. सिटिझनशिपवर 2. दिस आर द कमी फोकस एरिया, ठीक आहे. केसेस अँड जजमेंट जनरली विचारले जात नाही, ठीक आहे. पार्लमेंटरी कमिटीज पण बघा लक्ष्मीकांत वाचताना पण पार्लमेंटरी कमिटीज इन जनरल पण प्रिपेअर करतो, जस्ट एकदा त्याला रिवाइज करून घ्या, ठीक आहे. नंतर बाकीचे टॉपिक जसे आहेत की एमर्जन्सी, DPSP, फंडामेंटल ड्युटीज एक्सेट्रा वरून आपल्याला जवळपास 6 प्रश्न दिसून आले, ठीक आहे. तर अशा हिशोबाने आपल्याला मेजरली हे आपल्या पॉलिटीचे टॉपिक्स दिसून येत आहेत. नंतर तर आता आपण हिस्ट्रीचं बघणार आहोत. हिस्ट्रीमध्ये द मोस्ट फोकस एरिया आहे समाज सुधारक, ठीक आहे, ज्याला आपण सोशल रिफॉर्मर्स म्हणतो. अराउंड 30 प्रश्न आलेले आहेत. MPSC राज्यसेवा म्हणा, MPSC कंबाईनची कुठली पण एक्झाम घ्या, ग्रुप B असेल किंवा ग्रुप C असेल, प्रत्येक याच्यामध्ये समाज सुधारक, ते पण पर्टिक्युलरली महाराष्ट्र स्पेसिफिक समाज सुधारक प्रिपेअर चांगल्याने करायचं आहे. टू द पॉईंट फॅक्ट विचारलं जातं. याच्यामध्ये पण आपल्याला त्या पर्टिक्युलर पर्सनॅलिटीचे न्यूजपेपर कुठले आहेत,
एखादी मॅगझिन त्यांनी लिहिली किंवा एखादी ऑर्गनायझेशन त्यांनी ओपन केली, ठीक आहे, त्याच्यावर मेजरली फोकस राहतो. त्याच्यानंतर रिव्हॉल्ट ऑफ 1857. रिव्हॉल्ट ऑफ 1857 मध्ये पण एखाद्या पर्टिक्युलर लोकेशनवरून कुठला पर्सन इन्व्हॉल्व्ह होता ते आपल्याला माहिती राहायला पाहिजे. ठीक आहे, कानपूरवरून नानासाहेब हे आपल्याला माहिती आहे. सिमिलरली बाकी पण आपल्याला जनरली माहिती राहायला पाहिजे. आणि एंटायर डिटेल रिव्हॉल्ट ऑफ 1857चा. लीडर मुवमेंट, म्हणजे फ्रीडम मुवमेंट, लीडर्स अँड ऑर्गनायझेशन एक्झॅक्ट डिटेल माहिती पाहिजे. त्याच्यानंतर प्री 1857च्या आधी काय काय झालं, लॉज अँड ऍक्ट वरून इंडियन नॅशनल काँग्रेस मधला फर्स्ट प्रेसिडेंट कोण होता, कुठले कुठले मेजर जे आपले सेशन झाले त्याचे प्रिसाइडिंग पर्सन कोण होते, हे सर्व आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर न्यूजपेपर आणि पिरियडिक तुम्ही याच्यामध्ये पण कन्सिडर करू शकता किंवा सेपरेटली पण बघू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर प्री इंडिपेंडन्स इकॉनॉमी कशी हिशोबाने होती, लेबर मुवमेंट कोणते होते, कोण इन्व्हॉल्व पर्सनॅलिटी होते. ठीक आहे, त्याच्यानंतर मॉडर्न इंडिया. ठीक आहे, मॉडर्न इंडियावर जवळपास 4 प्रश्न. ट्रान्सपोर्ट अँड एज्युकेशन त्याच्यामध्ये पण खूप कमी प्रश्न विचारले जातात. जे काही बेसिक तुम्ही मॉडर्न हिस्ट्रीसाठी बुक रेफर करत असेल त्यालाच केलं तरी ती मोर दॅन इनफ आहे. ऑल द टॉपिक्स त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातात. ठीक आहे, राज्यसेवेची मुलं तुम्ही जे काही ऑलरेडी वाचलंय त्यालाच जस्ट रिवाईज करा, मोर दॅन इनफ आहे फॉर द एमपीएससी कंबाईन. ठीक आहे, जस्ट पीवायक्यू सॉल्व्ह करत चला, तुमचं होऊन जाणार. ठीक आहे, त्याच्यानंतर गव्हर्नर जनरलचे पॉलिसीज, ऑल द पॉलिसीज आपल्याला जवळपास 3 दिसून येतात. पोस्ट इंडिपेंडन्स, डॉक्युमेंट्स अँड रिसोर्सेस एक प्रश्न आलेला आहे. ईस्ट इंडिया कंपनीचे पॉलिसी जवळपास एक प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, सो दिस आर द मेजर हिस्ट्रीचं पोर्शन, ते पण पर्टिक्युलरली मॉडर्न हिस्ट्री. नंतर जॉग्रफीचं जर बघितलं तर जॉग्रफीला आपण जवळपास 18 टॉपिक्स आपल्याला मेजरली दिसून येतात. त्याच्यामधले पण जे मेजॉरिटी फोकस टॉपिक आहे ते आहे पॉप्युलेशन अँड ह्युमन जॉग्रफी. बघा कसं असते, राज्यसेवेमध्ये जसं फिजिकल जॉग्रफी मेजरली फोकस करतो. ठीक आहे, फिजिकल प्लस ह्युमन जॉग्रफी पण असतो, पण रिलेटिव्हली फिजिकल जॉग्रफी इज मेजर प्रायोरिटी एरिया. पण इकडे आपल्याला कंबाईनमध्ये थोडं दुसरं दिसून येते, दॅट इज ह्युमन जॉग्रफीला मेजॉरिटी फोकस आहे. अराउंड 14 क्वेश्चन्स येतात. रिव्हर सिस्टीम 13 क्वेश्चन. बघा प्रत्येक रिव्हर जे महाराष्ट्रामध्ये फ्लो होते, प्रत्येक इट मीन्स मेजॉरिटी जे मेन रिव्हर्स आहेत त्यांची ट्रिब्युटरीज आपल्याला माहित पाहिजे. लेफ्ट बँक राईट बँक चांगल्याने प्रिपेअर करायचं. त्यांचं ओरिजिन कुठे आहे, लोकेशन काय आहे, त्या पर्टिक्युलर लोकेशनवर डॅम्स वगैरे आहेत किंवा एखादं मेजर रिव्हर आहे तिथले मेजर डॅम्स वगैरे काय आहेत, किंवा त्यांचं कॉन्फ्लुएन्स आपण म्हणतो ना रिव्हर कॉन्फ्लुएन्स. ठीक आहे, हे सर्व आपल्याला चांगल्याने प्रिपेअर करायचं आहे रिव्हर सिस्टीमचं. ठीक आहे, महाराष्ट्राची मॅपिंग चांगल्याने करा. इव्हन इंडियाची पण मॅपिंगची आयडिया राहायला पाहिजे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जॉग्रफी अराउंड 12 क्वेश्चन्स आलेले आहेत. ॲग्रिकल्चर 11 प्रश्न आलेले आहेत. ॲग्रिकल्चर म्हणजे ॲग्रो इकॉनॉमीमध्ये आपण कन्सिडर करू शकतो. बघा प्रॉपरली ॲग्रो इकॉनॉमी असं नाही, पण थोडंफार ॲग्रिकल्चर. आता सपोज आपल्याला राईस आहे तर राईसचं टेम्परेचर काय आहे, कुठे कल्टिवेट होतो महाराष्ट्रामध्ये, हे माहिती. माउंटेन अँड रिव्ह्स. ठीक आहे, आपल्याला तो शॉर्टकट पण माहिती राहायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे ही जर महाराष्ट्र घेतला आपण, इथे नर्मदा तापी वगैरे येते, मग एक रेंज येते, मग परत एक रिव्हर येते, मग परत एक रेंज येते, परत एक रिव्हर, परत एक रेंज. ते हे आपल्याला पूर्ण ऑर्डर माहीत राहायला पाहिजे. ठीक आहे, तर तेच आहे माउंटेन रिलीफ्स आणि रिव्हर सिस्टीमला आपण कंबाईन करून जर घेतलं तर. ठीक आहे, मिनरल रिसोर्सेस जवळपास 10 क्वेश्चन्स आलेले आहे. कुठल्या लोकेशनमध्ये कुठले मिनरल्स मिळतात हे आपल्याला मेजर फोकस आहे. क्लायमेट आणि क्लायमेटिक इव्हेंट इझी क्वेश्चन्स येतात. राज्यसेवेला प्रिपेअर केलं असेल तर इकडचे प्रश्न डेफिनेटली बनवून जाणार, खूप काही डिफिकल्टली येत नाही. एनर्जी रिसोर्सेस डेफिनेटली आर द फोकस एरिया. इंडस्ट्रीज जवळपास 7 प्रश्न आणि ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन 6 क्वेश्चन्स आलेले आहेत. टुरिझमवर 5 प्रश्न आलेले आहेत. इरिगेशन फॅसिलिटीज, ड्रिप इरिगेशन काय आहे, स्प्रिंकल इरिगेशन काय आहे, हे आयडिया राहायला पाहिजे. सॉईल ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे, मी नेहमी मुलांना पण सांगितलं आहे की सॉईलचं करताना नेहमी ड्रॉ टेबल ड्रॉ केलं, पर्टिक्युलर लोकेशनवर कुठली सॉईल मिळते, रेड सॉईल, ब्लॅक सॉईल. इन महाराष्ट्रामध्ये तर मेजरली ब्लॅक सॉईल आहे, रेड सॉईल वगैरे पण आहे, लॅटरल सॉईल वगैरे. ठीक आहे, तर हे सर्व एका टेबलमध्ये ड्रॉ करून, म्हणजे टेबलचं ऑब्व्हियसली फॉर्मॅट बनवून घ्या आणि प्रॉपरली सॉईल पार्ट करून घ्या कव्हर. ठीक आहे, पासेस आणि घाटवर जवळपास 4 प्रश्न आलेले आहेत. व्हेजिटेशन आणि फ्लोरा. नॅशनल पार्क अराउंड 1 क्वेश्चन. जिओलॉजी और जिओमॉर्फोलॉजी अराउंड 1 क्वेश्चन. आणि मिसलेनियस करंट अफेअर रिलेटेड काही टॉपिक्स आले होते जॉग्रफीचे. ठीक आहे, ते प्लेसेस वगैरे जे जवळपास न्यूजमध्ये असतात त्याच्यावर वगैरे तो प्रश्न विचारून घेते. ठीक आहे, विचारून घेतो. त्याच्यानंतर आहे आपलं इन्व्हायरमेंट टॉपिक. इन्व्हायरमेंट बघा, इन्व्हायरमेंटमध्ये एक लक्षात राहायला पाहिजे, एखादी टर्मिनॉलॉजी जी असते ते एखाद्या पर्सनॅलिटीने इन्व्हेंट केली किंवा पहिल्यांदा टर्म केली, कॉइन केली. ठीक आहे, ते आपल्याला थोडं डिटेलिंगमध्ये माहिती राहायला पाहिजे, हे एक मला सांगायचं होतं. पोल्युटन्स आपल्याला एक्झॅक्टली माहिती राहायला पाहिजे, कुठल्या पोल्युटननी काय काय होते. ओझोनचे जवळपास 4 प्रश्न आहे. बायोडायव्हर्सिटी इझिली आहे, बेसिक टॉपिक जो असतो आपल्या इन्व्हायरमेंटचा ते बायोडायव्हर्सिटीमध्ये येते. क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग अराउंड 3 क्वेश्चन. नॅशनल डिझास्टर 3 क्वेश्चन. ग्रीन हाऊस गॅसेस. नायट्रोजन सायकल इझी आहे, ऑलरेडी बरेचदा म्हणजे बॅचच्या मुलांना मी ऑलरेडी सांगितलं आहे, पण ज्या मुलांना माहित नसेल प्लीज नायट्रोजन सायकल व्यवस्थित करा. 2 प्रश्न आलेले आहेत, इझी येतात. ठीक आहे, तुम्हाला हार्डली खूप कमी वेळ लागेल, 5-6 मिनिटात तुमचं पूर्ण नायट्रोजन सायकल वगैरे कंप्लीट होऊन जाईल. नॅशनल पार्क 2 क्वेश्चन. इंटरनॅशनल ट्रीटीज ऑर्गनायझेशन. ठीक आहे, ॲटमॉस्फिअरिक स्ट्रक्चर 1. ठीक आहे, आता याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला काय म्हणतात आपलं
सिमिलर टॉपिक्स दिसून येणार इन्व्हायरमेंट आणि आपल्या जॉग्राफीमध्ये, पण ठीक आहे तुम्ही कंबाईन करून पण कन्सिडर करू शकता. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जॉग्राफी इज मोर फोकस्ड एरिया दॅन इन्व्हायरमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर वेस्ट मॅनेजमेंट जवळपास एक प्रश्न आलेला आहे फॉरेस्टवर पण. ठीक आहे, फूड चेन इकोलॉजीचे कन्सेप्ट, पीएच व्हॅल्यू, प्लास्टिक युसेज, ॲनिमल ब्रीडिंग, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, इकॉनॉमिक इकोलॉजिकल पिरामिड आणि क्लायमेटॉलॉजी. दिस आर द सर्टन एरियाज जे आपल्याला इथे परत दिसून येतात. ठीक आहे, आता आपण सायन्सकडे जाऊ. सायन्समध्ये आपण बायोलॉजी बघू, मग केमिस्ट्री आणि नंतर फिजिक्स. तर सेल्स आणि टिश्यू इज अ फर्स्ट टॉपिक जो आपण नेहमी करतो बायोलॉजी करताना. तर बघा, ज्याही मुलांना बघायचं असेल, बायोलॉजीची एक मॅरेथॉन अपलोड केलेली होती, ती एकदा तुम्ही बघू शकता जस्ट फॉर अ रिव्हिजन पर्पज. लिंक मी देऊन देणार डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यानंतर सेल्स आणि टिश्यू एक्झॅक्ट डिटेल. आता बघा, बायोलॉजी म्हणा, सायन्स मधले कुठलंही सेक्शन म्हणा, त्याच्यामध्ये MPSC कंबाईनची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये टू द पॉईंट फॅक्ट्सवर जास्त फोकस दिलं जाते. ठीक आहे, ॲज कम्पेअर टू मोर आपण म्हणू शकतो ॲनालिटिकल पार्ट जास्त नसतो, फॅक्ट्सवर फोकस करा. ठीक आहे, मग बॉटनीवर जवळपास 11 प्रश्न, क्लासिफिकेशन आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, डिसीजेस 7 प्रश्न आलेले आहेत, न्यूट्रिशन आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, एक्सिडिटी, रेस्पिरेशन, बायोडायव्हर्सिटीवर जवळपास 4 प्रश्न, ग्लँड्स अँड कोऑर्डिनेशन 4 क्वेश्चन, इव्होल्युशन कसं झालं, सर्क्युलेटरी सिस्टीम, व्हायरसेसवर 2 प्रश्न, मिक्सचर्सवर 2 प्रश्न आपल्याला जवळपास दिसून येते. केमिस्ट्री म्हणजे बघितलं तर केमिकल रिॲक्शन हा फोकस राहायला पाहिजे. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन काय आहे, हे सर्व आपल्याला आयडिया राहायला पाहिजे. ॲटम्सचे स्ट्रक्चर्सचं क्लिअरिटी घ्या, 12 क्वेश्चन, न्यूट्रॉन, प्रोटॉन एक्सेट्रा. ठीक आहे, मिक्सचर्सवर जवळपास 11 प्रश्न आलेले आहेत. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, क्लासिफिकेशन एलिमेंट्सला कशा हिशोबाने क्लासिफाय केलेले आहे, कुठले कुठले पर्सन इन्व्हॉल्ड होते क्लासिफिकेशनच्या आधी. ठीक आहे, पिरियडिक टेबल हा लेसन जेव्हा आपण करतो इथे पण दिलेला आहे 1 क्वेश्चन, पण तुम्ही या दोघांना लिंक करून चालू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲसिड अँड बेस. ठीक आहे, पीएच व्हॅल्यू वगैरे याच्यामध्ये थोडंसं येते. कार्बन कंपाऊंड, केमिकल बॉन्डिंग, रेडिओ ॲक्टिव्हिटी, मिनरल्स अँड मेटल्स, याच्यावरून हे काही प्रश्न इथे दिसत आहेत जे मेजरली विचारलेले आहेत. फिजिक्समध्ये लाईटवरून जास्त प्रश्न विचारलेले आहेत, मग इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, जनरली इथे ना आपलं फॉर्म्युला बेस थोडं कमी येतात, एखाद प्रश्न आपल्याला जनरली दिसून जाऊ शकतो, पण जनरली फॉर्म्युला बेस जे आपल्याला मेजरली न्यूमेरिकल जो आपण म्हणतो, ठीक आहे, थोडं इथं कमी एरिया आहे फोकस सायन्सचं ॲज पर्टिक्युलरली कंबाईन एक्झाममध्ये. पण असं आपण म्हणू नाही शकत की विचारणारच नाही. सो थोडंफार बेसिक जे फॉर्म्युलेज आहेत ते त्याच्यासोबत थोडं रेडी राहा. ठीक आहे, त्याच्यानंतर साऊंड्सवर 7 प्रश्न, मॅग्नेटिझम अराउंड 3 क्वेश्चन, वर्क, एनर्जी, पॉवर, मोशनवर 4 प्रश्न, हीट, देन मेजरमेंट अँड प्रेशर अँड फोर्स अँड स्पेस अँड सोलर सिस्टीम. ठीक आहे, तो दिस आर द एरिया जे फिजिक्समध्ये आपल्याला दिसून येतात. करंट अफेअर जर आपण बघितलं तर तेच आहे, करंटमधले जे काही स्कीम्स आणि योजना आहे त्याच्यामध्ये आपण पोर्टल्स वगैरे जाऊन पण पकडलं तर अराउंड 22 प्रश्न. अवॉर्ड्सवर विचारलं जाते, सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड 16 क्वेश्चन्स आलेले आहेत. स्पोर्ट्सवर पण विचारलं जाते. ठीक आहे, पर्सनॅलिटी इन न्यूज, ते पण पर्सनॅलिटीमध्ये जे खूप ट्रेंडिंगमध्ये पर्सनॅलिटी होती, ठीक आहे, त्यांच्याबद्दल थोडा आयडिया राहायला पाहिजे. ठीक आहे, किंवा एखादी पर्सनॅलिटी ही ऑर शी डाईड, ठीक आहे, तर त्यांच्या रिगार्डिंग काही न्यूज आपल्याला माहीत राहायला पाहिजे. ते इंडायसेस अँड रिपोर्टेड, मेजर इंडायसेस सर्व माहीत राहायला पाहिजे, कोणी देतात, इंडियाची रँकिंग काय आहे, महाराष्ट्राची रँकिंग काय आहे, हे सर्व. इन्व्हायरमेंटवर अराउंड 5 प्रश्न, मिलिटरी एक्सरसाइजवर 5 प्रश्न आलेले आहेत, म्हणजे जवळपास कमी प्रश्न विचारतात. अपॉइंटमेंट पण आपल्याला माहिती राहायला पाहिजे. एक्झॅक्ट फॅक्ट्स आपल्याला थोडंसं रिकॉल करून म्हणजे रिवाईज करून घ्या जे काही तुम्ही राज्यसेवेसाठी केलेलं असेल. मग कमिटी अँड कमिशन, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, लॉज अँड ॲक्ट, स्पेस सेक्टरवरून 2 आणि मिसलेनियस टॉपिक जसं की आर्ट अँड कल्चरवरचं, पॅन्डेमिक, ॲनिमल्स, कोणती काही न्यूजमध्ये असेल तर जवळपास 4 प्रश्न. सो अशा हिशोबाने जितके पण टॉपिक्स होते आपण सर्व कव्हर केलेले आहेत. आणि दॅट्स इट फॉर द टुडेज व्हिडिओ. जर तुम्हाला PYQ हवं असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये डेफिनेटली मेन्शन करून सांगू शकता की तुम्हाला PYQची मॅरेथॉन वगैरे हवी आहे, ते पण प्रॉपरली इंग्लिशमध्ये. आणि सेकंड, जर तुम्हाला या PDFची नोट्स हवी असेल तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. विदिन 2-3 days वी विल प्रोव्हाइड द लिंक ऑफ द नोट्स. थँक्यू.